24 तारखेला आरक्षण मिळालं नाही तर आंदोलन आणि मिळालं तर काय हे जाणून घेऊयात। आरक्षण नाही मिळालं मग बाबा मग काय विचारूच नका तुम्ही। मी सांगू शकत नाही, आधीच रेडी झालेत लोक। आंदोलन मोठं होणार, शब्द मात्र हे शांततेत होणार आणि दिलं तर असली दिवाळी देशानं कवाच बघितली नसेल। असली दिवाळी कधीच बघितली नसेल, कारण ज्याला मिळालंय त्याला नाही याची जाणीव, पण ज्याला पोळालंय, स्वतःचे लेकरं आयुष्यापासून उद्ध्वस्त झाले, त्यांच्या डोळ्यात आनंद इतका भयानक असणार आहे की ते शब्दात सांगणं कठीण आहे। ती विजय असा असणार की मराठ्यांचा सर्वोच्च, कारण अन्यायालाच वाचा फुटली याचा अर्थ मराठा समाज असा काढणार। आमच्यावरचा अन्यायच कुणी कमी होऊ देत नव्हतं आणि त्या अन्यायाला वाचा फोडून आज अमृत आल्यासारखं मराठ्यांच्या घरात ती एक न येणारी गोष्ट येणार आहे की जशी लेक खूप वर्षानंतर घरी आली आणि ते जे आईबापाला खूप आनंद असतो तो कशातच तोलू शकत नाही तुम्ही, ना पैशात ना जेवणात ना कशात। जसे की लेक आज येणार आहे, पूर्वी जसे यायचे बसनं किंवा बैलगाडीनं तर आई वडील रस्त्यानंच उभा राहायचे, नुसतं डुकूच बघायचे। त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मराठ्यांना हे आरक्षणाचा आनंद राहणार आहे आणि मला त्याबरोबर एक आनंद आहे की खरोखर स्वतःचं लेकरू म्हणून महाराष्ट्राने मला स्वीकारलंय। त्यावेळेस मला तोही त्या दिवाळीचा आनंद व्यक्त करताना खूप राहणार आहे। बरोबर। आंदोलन आणि जल्लोष या दोन्हीची तयारी सुरू असेल? ते आम्हाला तयारी करावी लागणार आहे विजय मिळवण्याची। ते बघायचं असेल तर पुन्हा आम्हाला त्याच ताकदीने लढावं लागेल। इकडून पटकून येईन का नाही येईन याला दोन फांद्या असल्यासारखा खेळ येऊ, परंतु लढाई आरक्षणाची जिंकून आणणं आणि विजयाची तयारी करणं दोन्ही आमच्याच समाजाच्याच हातात आहे। कारण जनतेने एकदा जर मनावर घेतलं तर विजयाची तयारी समाजच करू शकतो आणि येत नसेल तरी खेचून आणायची तयारी जनताच करू शकते। हे त्या सण आत्तापर्यंत सिद्ध करून दिलेलं आहे आणि त्यातले त्यात हे लढायला मराठी आहेत। एकदा जर यांनी ठरवलं आता आरक्षण घेऊन यायचं आणि विजयी साजरा करायचा तर मराठी करू शकते दोन्ही पण एकाच फटक्यात। महाराष्ट्रात दिवाळी असेल, तुमचा जल्लोष कसा असेल? बाबा मग आता धोरणात तर राहत हो नाही का मी वरगुडूच बेजार होणार आहे। मला मुलगा मानलेला आहे आणि मी समाजाला मायबाप मानलेलं आहे। मला घरापोत जायचं म्हणलं तरी 7-8 दिवस लागत का इथून, म्हणजे 5-6 किलोमीटर आहे। माझा समाज, माझा मायबाप समाज, माझे सगळे असणारे भाऊ बहिणी ह्या राज्यातल्या माझी यांच्यातच दिवाळी माही आहे। माझं काय दिवाळी करायला, त्यांची दिवाळीच आपली दिवाळी, आरक्षणच दिवाळी आपल्यासाठी। समाजाला एवढं मिळवूनच द्यायचं, जीव गेला तरी हरकत नाही, याच्यावर ठाम निश्चय आणि ते आम्ही मिळवणार आहे। तर त्याच्यात विजय मराठ्यांचा होणार आहे। आत्ताच 54 लाखात झाला, 54 लाखातच 2.5 कोटीपर्यंत मराठा फायदा घेऊ शकतो। या 54 लाख नोंदीवरच, त्यामुळं विजय शक्यतो होतच आलेला आहे। थोडं शेपूट गुतलंय, एकदा जर मराठ्यांनी सगळ्यांना वडिलं ना तर शेपूट बाहेर येण्याचं सगळं तुटून येईल। फक्त मराठ्यांनी एकदा 3 महिन्यापासून मी तुम्हाला दररोज कव्हर करतो, तुमचं प्लॅनिंग किती जबरदस्त असतं हे मला माहीत आहे। आता खरं सांगा की नियोजन जल्लोषाचं काय केलेलं आहे आणि नाही आरक्षण मिळालं तर त्याचं काय नियोजन केलं आहे? नाही थांबा बाबा, 23 बोत मला नाही दम निघत आणि ते दोन्ही होणार आहे। पण आंदोलनाची तयारी होणार आहे, सरकारने दिलं। विजयाची तयारी मराठ्याला भाऊ सांगायची गरज नाही बाबा, लय अवघड कार्यक्रम आहे आमचा, कारण आम्हाला लय दिवसाने हा विजय बघायचा आहे। त्यामुळं घेणार आहेत, आडा आला ना वरगुड घेते त्याला, पण आरक्षण मात्र मराठी घेणार आहेत आणि आम्ही सगळे ते मिळवणार आहेत। फक्त एकच उगावून शेपूट गुतलंय, पुऱ्याने एक जीवाने शांततेत जर नुसते चालले बी शेपटा सकट सगळं हातात येणार आहे मराठ्याच्या, काही अडचण नाही आणि विजयाचा गुलाल सुद्धा त्यांच्या हातात राहणार आहे। फक्त मागच्यासारखी पुन्हा एकदा करोडोचीच हाक देऊन करोडोने शांततेत एकत्र या, बस आरक्षणाचा विजय मिळालाच म्हणून समजा। हा चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या मिळालेल्या न मिळालेल्या आरक्षणाचा संताप हे 24 तारीख दाखवेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.